पुकी डॉन परत एकदा पोलीस कोठडी। डोंबिवलीचा इंस्टाग्रामवरचा पुकी डॉन म्हणजे सुरेंद्र पाटील आता ठाणे क्राईम ब्रांचच्या जाळ्यात अडकला आहे। सुरेंद्र पाटील बिल्डर आहे, पण स्वतःला सोशल मीडियावर भाईगिरीचा बादशाह समजायचा। हातात बंदूक, विचित्र डान्स स्टेप्स आणि रील मध्ये मीच डॉन असल्याचा मास, म्हणूनच लोकांनी त्याला पुकी डॉन असं नाव दिलं होतं। पण आता त्याचा रील्स बॅग उतरला आहे। रविवारी रात्री ठाणे क्राईम ब्रांचने त्याच्या डोंबिवलीच्या घरी छापा टाकला आणि पुढचा सीन ऐकून तर तुम्हाला धक्का बसेल। विषय असा आहे की या भाईने घराच्या शू रॅक मध्ये चक्क चोर कप्पा बनवला होता। तिथून पोलिसांनी 1-2 नाही तर चक्क 7 बेकायदेशीर बंदुका आणि तब्बल 371 जिवंत कारतूस जप्त केली आहेत। विचार करा, चप्पलांच्या मागे एवढा मोठा शस्त्रसाठा। विशेष म्हणजे हे महाशय बलात्कार आणि वीज चोरी सारख्या गुन्ह्यातून 15 दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आले होते। सोशल मीडियावर 3 लाख फॉलोअर्सचा माज आणि पोलीस संरक्षणाचे रील्स बनवून रील मध्ये डॉनगिरी करणारा पुकी आता रिअल मध्ये पोलिसांच्या ताब्यात अडकला आहे। तुम्हाला काय वाटतं? रील्स वर बंदुका मिरवणाऱ्या अशा शो ऑफ करणाऱ्या लोकांमुळे गुन्हेगारी वाढतीये का? कमेंट्स मध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा सलाम ठाणे।